सर, फार्मसीच्या तांत्रिक अभ्यासक्रमात फार्मसी संदर्भात 1940 आणि 1948 असे दोन कायदे आहेत. त्यात नेमका फरक काय आहे? बघा, यामध्ये जर बघितलं तर 1940ला पहिला कायदा भारतामध्ये पारित करण्यात आलेला होता. त्याचं पूर्वीचं नाव ड्रग ऍक्ट होतं. आता त्याचं औषधे आणि सौंदर्य प्रसाधन कायदा असं या ठिकाणी त्याचं 1940च्या कायद्याचं नाव आहे. आणि दुसरा जो आहे 1948चा त्याला फार्मसी ऍक्ट असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये फरक काय आहे तर जो 1940चा कायदा आहे तो डायरेक्टली फार्मसी आणि जे काही कॉस्मेटिक्स आहे त्याच्या प्रोडक्टला रेग्युलेट करणारा हा कायदा आहे. त्याचं एक्सपोर्ट इम्पोर्ट असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, याला तो रेग्युलेट करतो. आणि जो 1948चा कायदा आहे तो फार्मसीचं एज्युकेशन जे आहे, आपण म्हणूया त्याला प्रोफेशन जे आहे, त्या प्रोफेशनला रेग्युलेट करणारा हा कायदा आहे, ज्यामध्ये आपल्याला जे एज्युकेशन वगैरे जे आहे त्याला त्या संदर्भामध्ये तरतुदी 1948च्या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहे. सविस्तर माहिती आपण आपल्या बॅचमध्ये डिटेलमध्ये जाणून घेऊया.